नमस्कार, मी धनराज माने. चेकमेट टाइम्सच्या वुमन्स डे अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये सोनल गोडबोले ज्या आहेत अभिनेत्री, लेखिका, कवयित्री आणि ज्येष्ठ समाजसेविका म्हणून त्यांना ओळखलं जातं. अर्थात सोनल गोडबोले नव्हे तर त्यांना सोनल स्पष्ट बोले असं आडनाव खरं तर सूट झालं असतं, कारण त्याला तितकंच महत्त्वाचं आहे. हे माझ्या हातात जे दिसत आहे ते बियॉन्ड सेक्स नावाचं पुस्तक. या पुस्तकाच्या लेखिका या सोनल गोडबोले आहेत. ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सेक्स हा शब्द उच्चारायला देखील अनेकांना सार्वजनिकरित्या वेगळं वाटत असतं, मात्र ते धाडस केलंय आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या सोनल गोडबोले यांचं. त्यांच्या धाडसाचं कौतुक करत असताना त्यांचं आपण सर्वजण स्वागत करूया. मॅडम, तुमचं चेकमेट टाइम्सच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर खरं तर हे पुस्तक लिहिलं हे त्यांना कसं सुचलं हा त्यांना आजच्या मुलाखतीतला हा माझा पहिला प्रश्न असेल. मॅडम, काय सांगाल, या पुस्तकाची संकल्पना कशी सुचली? खरं तर ज्या वयोगटात मी आहे 40+, त्या वयोगटात माझे बरेच सारे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आणि बोलता बोलता असा विषय बऱ्याचदा निघायचा, अरे यार तेच तेच होतंय रोजच्या लाईफमध्ये, बोर झालंय, काहीतरी बदल पाहिजे. बदल हा प्रत्येक गोष्टीत असतो आणि तो नैसर्गिक असतो, फक्त आपल्याकडे तो स्वीकारण्याची तयारी नसते कुठल्याच गोष्टीत. आणि जी व्यक्ती स्वीकारते ती असं काहीतरी लिहू शकते, काहीतरी बोलून जाते, आणि मग लिहिल्यानंतर किंवा बोलल्यानंतर लोकांना वाटतं अरे येस, हा तर माझ्याच मनातला विषय, ही तर पात्र माझीच आहेत, किंवा मीरा यातली मीच आहे, सागर माझाच मित्र आहे, आणि मग ते आपलंसं वाटायला लागतं. कारण का, तर ही गोष्ट प्रत्येकाच्या मनात असते. हा जो विषय आहे बियॉन्ड सेक्स, याच्या नावातच सगळं काही आहे. सेक्सच्या पलीकडे, सेक्सच्या पलीकडे काय असतं? बियॉन्ड सेक्स देअर इज ऑलवेज लव्ह, प्रेम असतं. आणि प्रेम हे कुठल्याही वयात कोणावरही होऊ शकतं, लग्नानंतरही होऊ शकतं का, तर निश्चित होऊ शकतं. फक्त त्याचा संबंध शरीराशी नसून तर तो मनाशी असावा. म्हणून हे बियॉन्ड सेक्स पुस्तक लिहिलं गेलंय. आणि त्याचं कथानक थोडक्यात 2 मॅरिड कपल आहेत जी त्यांच्या संसारात अतिशय सुखाने संसार करत आहेत, चांगली रमलेली आहेत, मुरलेली आहेत असं आपण म्हणू. 20-20 वर्षाचा संसार झालेला आहे, जसा माझाही झालेला आहे. मला आता 24 वर्षाचा संसार झाला आणि 21 वर्षाची मुलगी आहे. पण अशा काही गोष्टी राहून गेलेल्या असतात ज्या वाटतात शेअर कराव्या आपण कोणाशी तरी. मग कोणाशी, नवरा व्यतिरिक्त, नवरा आपला मित्र नाही आहे का, किंवा बायको आपली मैत्रीण नाही आहे का, प्रेयसी नाही आहे का, तर नक्की आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीची काही शेअरिंगसाठी मदत किंवा गरज लागते. कारण आपण समाजप्रिय प्राणी आहोत. आपण असं काही नाही आहे की मी आणि माझा संसार, माझी मुलं आणि एवढ्यातच राहू. नाही, प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रत्येक माणसाची गरज लागते. तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा त्या सुखी संसार असलेली जोडपीसुद्धा त्यांना मित्रमैत्रिणी असाव्यात. आणि ही कादंबरी हा मेसेज देते की तुमचे कितीही बाहेर मित्रमैत्रिणी असू देत, तुमचा संसार महत्त्वाचा आहे, तो जपा. कारण आपल्या मुलांना आई आणि वडील दोघेही हवे असतात. तर हा महत्त्वाचा संदेश देणारी ही कादंबरी आहे. सो सगळ्यांनी जरूर वाचा. म्हणजे आता तुम्ही थोडक्यात सांगितलंय की हे शारीरिक संबंधाच्या पलीकडचं प्रेम, जे की 40शी नंतरचं कामजीवन म्हणून आपण अनेकांनी यातली नाटकं किंवा नाटकांच्या जाहिराती पाहिल्या असतील. काही जणांना नाटकं ते 40शी नंतरचे कामजीवन नाटक किंवा एकांकिका असेल ती पाहायला जायला जमलं नसेल, किंवा काही जणांना समाजाच्या भीतीने जाता आलं नसेल, किंवा जाऊ वाटलं असतानाही ते पाहू वाटलं नसेल, त्यांच्यासाठी हे पुस्तक खरं तर एक प्रेरणादायी ठरणार आहे असं मला वाटतं. या पार्श्वभूमीवर सोनल गोडबोले मॅडम यांनी जे हे पुस्तक लिहिलं आहे, तर याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबाबत, म्हणजे विवाहबाह्य संबंध आणि जे की 40शी नंतरचे आहेत, याबाबतचं वक्तव्य केलेलं आहे का? काय सांगा? नाही, विवाह बाह्य संबंध ना, म्हणजे कसं असतं, आता बघा, ज्याला करायचंय तो बाहेर जाऊन सेक्सही करू शकतो. याच्यात असं कुठलीही गोष्ट नाही. मी करू नका असंही म्हणणार नाही, करा असंही म्हणणार नाही, कारण आपल्याकडे ते समाज मान्य नाही आहे ते या गोष्टी. पण ज्यांना गरज आहे त्यांनी करायचं की नाही, ज्यांचा याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याला विवाह बाह्य संबंध म्हणायचं का किंवा नाही, हा ज्याचा पुन्हा वैयक्तिक प्रश्न येईल. मी एक मित्र किंवा मैत्रीण असा शब्द वापरलेला आहे आणि शरीरापलीकडचं प्रेम असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे या शब्दांमध्ये गफलत करू नका प्लीज. नाहीतर असं व्हायला नको की सोनल गोडबोले मॅडमनी सांगितलंय विवाहबाह्य संबंध ठेवा आणि आपण ठेवू शकतो. असं नाही आहे, गफलत करू नका. प्रेम, सेक्स या सगळ्या भावना ह्या वेगवेगळ्या आहेत, त्या जाणून घ्या प्लीज. आणि याच्यात ज्या 5000 कॉपीज संपलेल्या आहेत त्याचं कारण हेच आहे की त्यातली प्युरिटी, त्यातली शुद्धता, तर ती जपा. म्हणजे
सेक्स हेच सर्वस्व नाही, बहुतेक असा आशय या पुस्तकाचा असू शकतो. खरं तर आपल्याला सर्वांना हे पुस्तक जिज्ञासा वाढवणारं आहे असं म्हणायला पूर्णतः वाव आहे. मी पुस्तक वाचलेलं आहे, मात्र तुम्हाला या पुस्तकाचा आस्वाद खरं तर वाचल्यानंतरच कळेल. मुलाखतीमध्ये या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार नाही, कारण का तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. मात्र या पुस्तकामध्ये मॅडम तुम्ही नॉनव्हेज जोक्स, उरोज, बूब्स किंवा असे सेक्स स्टोरी आणि तत्सम प्रकारचे शब्द अगदी चपकलपणे वापरलेत. तर यामागे ते वापरताना तुमची भावना काय होती, काय सांगाल थोडक्यात? खरं भावना वेगळी बघा काहीच नाहीये. डोक्यापासून पायापर्यंत आपलं संपूर्ण शरीर आहे. जसे केस आहेत, पायाची बोट आहेत, पाय आहे, तसेच मधले जे काही अवयव आहेत शरीर मानेच्या खाली आणि पायाच्या वरती, हे सुद्धा तितकेच महत्वाचे. त्यातला एक जरी अवयव निकामी झाला किंवा नसला आपल्या शरीरात तर आपलं भागू शकतं का? नाही. अन्न, वस्त्र, निवारा, प्रेम आणि त्यानंतर सेक्स ही माणसाची, प्राण्यांची, पक्ष्यांची प्रत्येकाची गरज आहे. जर गरज आहे तर मला वाटतं हे शब्द वापरायला काय, आता मी काय म्हणू शकते, वजायनाला योनी म्हणतात मराठीत, मग मी तो शब्द वापरला तर चुकीचं काय? बूब्सला उरोज म्हणतात, वक्षस्थळ म्हणतात, स्तन म्हणतात. तर मला नाही वाटत हे शब्द वापरायला काय अवघड. जसं तुम्ही म्हणता केस, माझे कान, माझे नाक, माझे डोळे, तसेच ते अवयव आहेत. तर त्याच्यात ते शब्द वापरण्यासाठी किंवा वेगळं काहीतरी मी करते समाजाच्या बाहेर जाऊन किंवा निसर्गाच्या बाहेर जाऊन असं काहीच नाहीये. जे आहे तेच शब्द मी वापरलेले आहेत. फक्त आपल्याकडे काय झालंय ना, प्रत्येक गोष्ट दाबून ठेवायची. सेक्स ही अंधारात करण्याचीच गोष्ट आहे असं कुठेतरी ते बिंबवलं गेलंय. आणि त्याच्यामुळे काय होतंय, प्रत्येक जवळपास 70-80% लोक आपल्या शरीराकडे, त्यांनी न्यूड जे म्हणतो ना आपण, की कपडे काढल्यानंतर आरशासमोर उभं राहून तुम्ही तुमचं शरीर निहाळा, त्याची काळजी घ्या, त्याच्यावर प्रेम करा, प्रत्येक अवयव निसर्गाने कसा बनवले त्याच्यामध्ये व्हरायटी आहे वेगवेगळी, ती अनुभवा. तर हा सगळा प्रकार मला वाटतं काही ठिकाणी बघा काही जणांना पॉसिबल नसतं, कारण एकत्र कुटुंब पद्धती असते. तर तिथे काही खेड्यात लोक असतात, तर तिथे बऱ्यापैकी बऱ्याच जणांकडे आरसा सुद्धा नसतो संपूर्ण शरीर पाहायला, किंवा छोट्याशा जागेत 8-8, 10-10 लोक राहत असतात. मला कळू शकतं की तिथे हे पॉसिबल नाहीये. पण शहराच्या ठिकाणी जिथे विभक्त कुटुंब, अगदीच 2 माणसं असतात, 3 माणसं असतात, अशा ठिकाणी सुद्धा, किंवा 40-40, 50-50 संसार झालेला असलेल्या ठिकाणी, डॉक्टर कुटुंबांच्या ठिकाणी सुद्धा सेक्सवर किंवा या अवयवांवर घरात मुलांसोबत किंवा नवरा बायकोसोबत चर्चा केली जात नाही. आणि इथेच आपण कमी पडतो. आपला जो सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षित आहोत आपण, 2022 साली सुद्धा आपण सेक्सवर चर्चा होत नाही. किंवा लैंगिक शिक्षणाची गरज आपण किती ठिकाणी दिली जाते, म्हणजे मला वाटतं खेडोपाड्यात तर अजून दिलं जात नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तीच पाठीमागे आपण ठेवली आणि नको ते आपण फालतू गोष्टींवर चर्चा करत असतो. सो मी सगळ्यांना असं सांगेन की तुम्ही तुमचे सासू सासरे, दीर, नणंद, मुलं, तुमची नवरा बायको यांनी सगळ्यांनी एकत्र बसून चहा कॉफीच्या वेळी या सगळ्या विषयावर चर्चा करा, जेणेकरून हे बघा कसं आहे, एक माणूस समाज नाही बदलू शकत, पण आपण आपलं कुटुंब तर बदलू शकतो. प्रत्येकाने जर आपण कुटुंब बदललं, वैचारिकदृष्ट्या नाविन्य जे नवीन नवीन येतंय ते स्वीकारलं, तर मला वाटतं समाज बदलायला वेळ नाही लागणार. कारण हे कोणा एकाचं काम नाहीये. मग पॉलिटिकल माणूस असू देत, नाहीतर पंतप्रधान असू देत, मुख्यमंत्री असू देत, नाहीतर सोनल गोडबोले सारखी लेखिका असेल, हे कोणीच करू शकत नाही. म्हणजे पूर्ण परिवाराने खरं तर शारीरिक संबंध आणि शरीराच्या जडणघडणी ठेवणीसाठी आपापसात चर्चा केली पाहिजे, सार्वजनिक चर्चा केली पाहिजे, असं मत सोनल गोडबोले यांच्या या वक्तव्यातून समोर येत आहे. मग मॅडम, आपल्याला असं वाटतं का की आता लैंगिक शिक्षणाबाबत शालेय जीवनामध्ये लैंगिक शिक्षण सुरू करावं अशा चर्चा होताना दिसतात, तर त्याबाबत आपलं मत काय, की अभ्यासक्रमामध्ये लैंगिक शिक्षणाचे विषय असावेत का आणि ते कशा पद्धतीनं हाताळता येतील? निश्चित असावेत, कारण जास्त प्रमाणात मी म्हणेन की गणित, भूगोल, इतिहास, मराठी हे जितके विषय महत्त्वाचे आहेत तितकेच लैंगिक शिक्षण हा विषय महत्त्वाचा आहे. तर त्याला कुठेतरी वरती आणायलाच हवं आणि लवकरात लवकर. नाहीतर ना ही जी काय आपल्याकडे सगळ्या आता घटस्फोटांचे प्रमाण किंवा काय ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात ना, या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत आणि ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. कारण मुलं मानसिक रुग्ण व्हायला लागलेली आहेत. जो तो ऐकते मी तर घटस्फोट झाला. कालच मी एका ठिकाणी गेले होते, 3 महिन्यापूर्वी म्हटलं, सहज विचारलं तुझे मिस्टर काय करतात, 3 महिन्यापूर्वी घटस्फोट, इतकं सहज कॅज्युअली तिने उत्तर दिलं. पण तिची 5 वर्षाची मुलगी आहे, या 5 वर्षाच्या मुलीचा त्या दोघांनी विचार केला का?
कारण जशी आईजवळ ती राहते तिला वडीलही लागणार. बाहेर ती उद्या शाळा कॉलेजमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या तिच्या मैत्र असतील ते जेव्हा म्हणतील की माझे बाबा आले भेटायला किंवा माझ्या बाबांनी हे केलं ते केलं हे दिलं, त्यावेळेला त्या मुलीला काय वाटेल. तर मुलांचे मानसिक रुग्ण होण्याचं पाप तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नका. 19-20 हे असणारच, विचार वेगळे असणार. कारण सख्खी भावंड सुद्धा एका आई वडिलांच्या पोटी जन्माला घेतलेली जर सेम नसतील तर आपण तर 2 घरातून 2 व्यक्ती एकत्र येतो तेव्हा त्यांचे विचार सारखे कसे असतील. डेफिनेटली नसणार. ते सारखे करण्याचा आपण जितका जमेल तितका प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी सोडायच्या त्या सोडूनच दिल्या पाहिजेत. आपल्याकडे अहंकार जपला जातो आणि नाती तोडली जातात. सगळ्यात वाईट आहे. एकूणच सोनल गोडबोले यांच्या या वक्तव्याने काही जण व्यथित झाले असतील, तर कोणी चिंतित, तर कोणी आनंदितही झाले असेल. आपण यातल्या कोणत्या पठडीत येता व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये. आपल्याला आतापर्यंतची मुलाखत कशी वाटली आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट करायला विसरू नका, कारण सोनल गोडबोले यांची मुलाखत पुढेही चालूच राहणार आहे. आपण त्यांच्याकडून आणखीन काही गोष्टींचा स्पष्ट उलगडा करून घेणार आहोत. तर उद्या याच ठिकाणी प्रदर्शित होणारा त्यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग पाहायला विसरू नका. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक, कॉमेंट आणि शेअरिंगचे तर स्वागतच आहे.